गेला मरे गुड इव्हनिंग. आईची आमची प्रेस कॉन्फरन्स ही प्रामुख्यान जे डॉक्टर प्रमोद सावंत गोयचे चीफ मिनिस्टर आणि पद एक पब्लिक स्टेटमेंट केलो एका प्रायव्हेट फंक्शनाक की गोयच्या विधानसभेचे जे रेकॉर्ड्स आसात ते 2000 सालाच्या पयलीं 1963-1961 पासून 2000 पर्यंत जे गोयच्या विधानसभेचे रेकॉर्ड्स डिस्ट्रॉय जाल्यात अथवा गहाळ जाल्यात अशा प्रकारचो तांणी एक स्टेटमेंट केलो. अत्यंत बेजबाबदार असो स्टेटमेंट. हाजेर कांय चौकशी जायनासतना कांयच कमेंट करनासतना हे रेकॉर्ड डिस्ट्रॉय जाल्यात असो पब्लिक स्टेटमेंट करप संपूर्ण जनतेक अंधारान दवरप की नेमकें जालां कितें. इतलो महत्वाचो दस्तावेज गायब जाता अथवा गायब केलो गेलो वता हाजेर स्पश्टीकरण कांय दिवंक ना. तेन्ना आज आमच्या पक्षातर्फे ह्या संदर्भात आमच्यो कांय ज्यो मागणी आसा ह्या विशयाचेर त्यो अमरनाथ पंडीकर सांगतात. नमस्कार. आयच्या ह्या पत्रकार परिशदेक म्हजे बरोबर आसात गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे मणियारे अद्वोगात श्रीनिवास कलप, जनरल सेक्रेटरी प्रदीप नायक, म्हज्या दाव्या वाटेन आसात अर्जुण्या मतदारसंघाचे काँग्रेसचे ब्लॉक प्रेसिडेंट प्राध्यापक अश्विन डिसूजा. आयचो विशय तुमच्या म्हऱ्यान प्रदीप बाबान मांडलेलो आसा आनी एक गंभीर आनी महत्वपूर्ण असो विशय जो गोंयच्या इतिहासाक लागू जाता, जो गोंयच्या स्वाभिमानाक लागू जाता, जो गोंयकारपणाक लागू जाता असो हो विशय जावन आसा. भारतीय जनता पार्टी आनी तेंचे सरकार आमी पळयला की इतिहास फेरफार करून इतिहास एक वेगळो प्रस्तुत करपाचे कारस्थान हे भारतीय जनता पार्टी खूप वेळा केला. हे महत्वपूर्ण दस्तावेज गोंयच्या विधानसभेंतल्यान नष्ट करून जणू काय 2014 नंतरच सगळे गोंयांत कितें घडला, ह्या देशांत कितें घडला असो करपाचो ह्या भारतीय जनता पार्टीचो हो प्रयत्न जावन आसा. 2012 परिवर्तनाचो नारो दिवन सत्तेर येयले आनी लोकांक दिसले की मॉडिफिकेशन जातले. पण खऱ्या अर्थान जेन्ना लोकांनी पळयले तर ह्या परिवर्तनाच्या नावार सत्तेर येयल्ल्या सरकारान मॉडिफिकेशन केले. मोदीफिकेशन सगळे जणू मोदीनूच ह्या गोंयान आनी राज्यान आनी देशान सगळे परिवर्तन केला, सगळे तोच इतिहास असो भासावपाचो प्रयत्न भारतीय जनता पार्टीन केल्लो आसा. आनी तेच्याच फाटभुंयेर गोंयचो मुखेलमंत्री जो स्वता फाटली 5 वर्सां विधानसभेत सभापती म्हूण आसलो तो धक्कादायक अशे वक्तव्य करून लोकांक सगळ्यांक जनतेक सगळ्या आमच्या फुडाऱ्यांक धक्को दिता, आश्चर्याचो धक्को दिता. हे दुर्दैवी जावन आसा, हे घातक जावन आसा. गोंयचे पहिले मुखेलमंत्री बहुजन समाजाचे नेते भाऊसाहेब बांदोडकर, ह्या गोंयचे फुडारी, गोंयचे नेते जेका गोंयभर लोकांचो आदर आसा असे जॅक सिकेरा आणि हेर आमचे मांगडे जेंच्यांनी विधानसभेच्या पटलाचेर गोंयचे विविध विषय मांडले, त्यांच्या कामकाजाचे पुरावे नष्ट जाला असो गोप्य स्फोट गोंयचो मुखेलमंत्री करता. आणि ते भी एका कार्यावळीक जो स्वतः गोंयच्या विधानसभेत सभापती म्हण आसलो. तेणी खरें म्हटल्यार गोंयच्या विधानसभेत जेन्ना तो सभापती म्हण आसलो तेन्ना तेका जर खबर आसली जाल्यार
गोयच्या मुखेलमंत्र्यान तेन्नाच्या सभापतीन डॉक्टर प्रमोद सावंतान पुरावे नष्ट जाल्या हे सत्य विधानसभाची सभेच्या पटलाचेर मांडूंक जाय आसले, थंयसर जाहीर करूंक जाय आसले. प्रायव्हेट फंक्शनाक हे महत्वपूर्ण पुरावे नष्ट जाल्या हो गौप्य स्फोट करप म्हटल्यार हितून कितें तरी काय बरें आसा अशें आमकां दुबाव मारता. ह्या एकंदर प्रकरणाची गोंय सरकारान उच्च न्यायालयाच्या वरवीं एक समिती गठीत करची आनी ची न्यायालयीन चौकशी करची. आमी मागता की गोंयचो विधानसभेचो जो आताचो सभापती आसा त्या सभापतीन जाता तितले बेगीन पुलीस कागाळ करची. गोंयच्या मुखेलमंत्र्यान जेणी हो गौप्य स्फोट केला तेची चौकशी करची, FIR नोंद करची आणि जितून जे घुसपाल्ले आसा तेंचेर सगळ्यांचेर कारवाय जावची. ह्या प्रकरणाचेर आड नदर करून चलचे ना. हे जे षडयंत्र हो जो गौप्य स्फोट केला हे सत्य कितें फट कितें हेचेर आड नदर करून चलचे ना. कित्याक आमकां दुबाव आसा की हे कितें तरी गोड बंगाल करपाचो हेंचो प्रयत्न आसा, हेंचो डाव आसा. हेंच्यांनी इतिहास बदलपाचो प्रयत्न केल्लो आसा पयलीं आनी मुखारूय हे इतिहास बदलपाचो प्रयत्न करूंक शकता हो आमकां दुबाव आसा. आमच्या ह्या गोंयान जर आमी नदर मारली फाटल्या इतिहासाक जाल्यार 1963 पर्यंत आयज मेरेन 2000 खास करून 2000 मेरेन ज्या फुडाऱ्यांनी गोंया खातीर झुजले, गोंयाचे वेगवेगळे प्रश्न विधानसभेन मांडले आणि प्रभावशाली मांडले असे आमचे नेते, आमचो पयलो मुखेलमंत्री भाऊसाहेब बांदोडकर, डॉक्टर जॅक शिकेर, ॲडव्होकेट एडवर्ड पालेरो, प्राध्यापक गोपाळराव मयेकार, शशिकलाताई काकोडकर, अनंत उर्फ बाबू नाईक, डॉक्टर विल्फ्रेड डिसोजा, ॲडव्होकेट रमाकांत खलप, डॉक्टर काशीनाथ जल्मी, ॲडव्होकेट उदय भेंब्रे, ॲडव्होकेट राधाराव ग्राशियस, ॲडव्होकेट दयानंद नार्वेकर, प्राध्यापक सिरसाट असे असंख्य गोंयचे म्हानगडे नेते ज्यांच्यांनी विधानसभेच्या कामकाजान सहभाग घेतलो, गोंयचे कल्याणा खातीर, गोंयच्या फुडारा खातीर, गोंयच्या भविष्या खातीर, गोंय वाचोवच त्या खातीर विविध वेगवेगळे विषय घेतले. जावं ते सरकारान आसूं विरोधान आसून विधानसभेचे कामकाज हे पवित्र आसता. तो ऐतिहासिक दस्तावेज तो जपून धरपाचे काम सरकारचे आसता. तुम्ही जेन्ना हे आमचे म्हानगडे नेते ज्यांच्यांनी गोंया खातीर तेंच्यांनी आपणाचे थंयसर भाशणां तेंचे आसा, तेंचे विचार आसा, तेंचे डिमांड आसा, हे सगळे तुम्ही नष्ट करपाचो डाव तुम्ही रचलेलो आसा. परिवर्तनाच्या नावान बीजेपी सरकार जेन्ना 2012 सत्तेर येयले, सभापती कोण आसले? 2012 ते 15 हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल तेन्नाचे सभापती राजेंद्र आर्लेकर. 2016 ते 17 अनंत शेठ. 2017 ते 2019 स्वतः डॉक्टर प्रमोद सावंत हे गोंयचे सभापती असले आणि त्याच्यानंतर राजेश पाटणेकर. हे सगळ्यांची आम्ही गोंयच्या मुखेलमंत्र्याक आठवण करून दिवंक सोदता. हे सगळे सभापती तुमचे असले, भारतीय जनता पार्टीचे असले. तुमकां हे पुरावे नष्ट जाल्या 2000 पासून 1963 ते 2000 पासून नष्ट जाला. हे केन्ना कळ्ळें? हे केन्ना जाहीर कित्याक करूंक याच्या आधी? आयजूच तुम्ही कित्याक जाहीर करता? ज्या वेळार गोंयान एक पुण्याकसून कोण तरी राम भाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सहभाग असलेल्या कार्यावळीन ट्रेनिंगच्या नावान जेन्ना थंय कार्यावळ जाता त्या कार्यावळीक मुखेलमंत्री हे जाहीर करता, हो गौप्य स्फोट करता. त्याच्या फाटल्यान कितें तरी काळें बरें आसा. कोणाक खुश करपाक हे गौप्य स्फोट करता? कितें लिपोवपाक तुम्ही गौप्य स्फोट करता? कितें सादोवंक सोदता तुम्ही? तुमचे इंटेन्शन कितें? मुखेलमंत्र्यान गोंयकारां मुखार सत्य कितें आसा तें मांडचे, तें गोंयकारांक सांगचे. इतली वर्सां वग्गी रावपी हो गोंयचो मुखेलमंत्री जो स्वता
सभापती असलो तो सांगता आपणाक खबर आसली आपुणूय डिजिटायझेशन करपाक सोदतालो पण पुरावे नष्ट झाले ते आपणाक मेळ्ळे ना आपूण ते करूंक शकलो ना हे दुर्दैव हे दुर्भाग्य म्हणटा तो पुरावे खऱ्यांनीच नष्ट झाले काय एक नष्ट करपाक सोदता हो एक मोठो प्रश्न चिन्ह गोंयकारां मुखार आसा पुरावे खऱ्यांनीच नष्ट झाल्या काय हे आता नष्ट करूंक सोदता जेणे करून गोंयचो इतिहास गोंयचे जे म्हालगडे नेते असले गोंयचे जे म्हालगडे विचारवंत बुद्धवंत आमदार म्हण थंयसर मंत्री म्हण मुखेलमंत्री म्हण तेंच्यांनी काम केले लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून बरे काम केले त्यांचो इतिहास त्यांचे नाव त्यांचो कार्यकाळ त्यांची योजन त्यांचे काम तुम्ही पुसपाचे काम करतात काय हो आमकां दुबाव आयज हांगा दिश्टी पडटा 1963 ते 2000 या कार्यकाळात गोंयांत विविध विषय महत्वाचे विषय गोंयच्या विधानसभेन आमच्या म्हालगड्या नेत्यांनी विधानसभेच्या पटांगणाचेर तांच्यांनी मांडल्या आणि यशस्वीरित्या काय नेते तितून जैतवंत झाल्या काय विषय जे गोंयच्या विधानसभेन मांडलेले ते जनमत कौल जर आम्ही बारीक नियाळ केलो हो जनमत कौल कोणी दिलो कसो मेळ्ळो त्याच्या फाटल्यान इतिहास आसा सो हे खंय तरी तांकां खटकता घटक राज्य कोणी दिले हो घटक राज्य जनमत कौल राजभाषा कायदो कुळ मुळकार कायदो असे अनेक विविध विषय विधानसभेन गाजले विधानसभेन तेचेर चर्चा झाली विधानसभेन आमच्या म्हालगड्या गोंयच्या फुडाऱ्यांनी आपणाचे म्हणणे आपणाचे विचार गोंयकारां खातीर मांडले तो इतिहास पुसून उडोवपाचो डाव भारतीय जनता पार्टी RSS मेंटॅलिटी हे पुसून उडोवपाचे काम हेंचे षडयंत्र जावन आसा या षडयंत्राक गोंयचे लोक बळी पडचे ना गोंयचे लोक तुमकां सोडचे ना हे असले विविध विषय जावं ते खेळाचे आरोग्याचे आमच्या शिक्षणाचे सगळे विषय त्या विधानसभेन 1963 आमचे नेते माळीत येले आणि सडनली आमचो गोंयचो मुखेलमंत्री जो सदा एक जबाबदार व्यक्ती आसा गोंयचो तूं प्रमुख जावन आसा तुज्या हातीन विधानसभेची सगळी सुत्रां असली तेन्ना तुवें विधानसभेन हो विषय कित्याक मांडलो ना हो इतलो गंभीर विषय तुका विधानसभेन मांडचो असो कित्याक दिसलो ना आणि आयज ती खंयचे तरी पुणेची एक संस्था येता आणि आमदारांक ट्रेनिंग दिवच्या त्या निमतान भारतीय जनता पार्टीचो उदो करपी ही संस्था ते संस्थेच्या कार्यावळीत तुम्ही हो प्रश्न हे म्हणतात की गोंयचे विधानसभेचे सगळे पुरावे नष्ट झाले नष्ट जावप म्हणजे डिस्ट्रॉय जावप अजाबाची गोष्ट आमकां काल आम्ही आयज पेपरार एक आम्ही स्टेटमेंट वाचला लेजिस्लेचर सेक्रेटरी मॅडम नम्रता उल्मान यांच्यानी स्टेटमेंट कितें केलं तुमकां सगळ्यांक खबर आसा गोंयकारांनी हे स्टेटमेंट वाचला ती म्हणटा सगळे पुरावे सुखरूप आसा डिजिटलायझेशन करपाचे काम चालू आसा सगळे पुरावे ऑडिओ व्हिडिओ कितें आसा सगळे पुरावे सुखरूप आसा हे सेक्रेटरी सांगता आणि आमचो गोंयचो मुखेलमंत्री सांगता सगळे पुरावे नष्ट झाले कितें साध्य करूंक सोदता गोंयचो मुखेलमंत्री कोणाक खुश करूंक सोदता खंयचो इतिहास बदलूंक सोदता खंयच्या नेत्यांचे काम तो पुसूंक सोदता हे गोंयच्या मुखेलमंत्र्यान जनतेक सांगून दिवचे एके वाटेन विधानसभेची सगळी कार्यावळ घडोवन हाडपी सगळे चीफ जी सेक्रेटरी आसा ती सांगता सगळे सारखे आसा आणि मुखेलमंत्री सांगता सगळे पुरावे नष्ट झाले आपण ते वाचोवंक शकलो ना आपणाकडे ते जाणूंक शकले ना सो मुखेलमंत्री फटींग उलयता काही सेक्रेटरी फटींग उलयता हे गोंयच्या मुखेलमंत्र्यान गोंयच्या जनतेक सांगचे मागणी करता तवडकराकडे जो गोंय राज्याचो सभापती जावन आसा जेचेकडे विधानसभेची सगळी सुत्रां आसा अधिकार आसा तेणी ताबडतोब FIR नोंद करची पुलिशेर कागाळ करची आणि गोंयच्या मुखेलमंत्र्याचेरूय आरोप घालचो तेची चौकशी जावची मागणी करता की गोंय सरकारान ताबडतोब सिटींग जो हायकोर्टाचो जज आसा जुईज आसा त्याच्या अध्यक्षेखाली एक समिती नेम करची जेणे करून सगळी हे जे इन्व्हेस्टिगेशन आसा हितून कितें सत्य आसा कोण खरें उलयता कोण फट उलयता कोणी दस्तावेज नष्ट केले हे सगळे
लोकां मुखार दवरचे ही आमी मागणी करता की एक कमिटी फॉर्म करची जी हायकोर्टाचो जज त्याचो अध्यक्ष आसतलो, जेचे वरवीं हे कितें गोड बंगाल, हे कितें षडयंत्र, हे कितें काळे बरे, हे RSS मेंटॅलिटीचे लोक, त्यांचे फुडारी आणि गोयचो मुख्यमंत्री करूंक सोदता आणि म्हणूंक सोदता आणि कितें तो साध्य करूंक सोदता हे गोयच्या जनते मुखार साफ जावचे इतले आमी मागणी करता. आता हांव तुमकां मातशी हेची फाटली लिगल आनी कॉन्स्टिट्युशनल पोझिशन सांगता कित्याक आहा ती. आर्टिकल 261 of Constitution of India, public acts, records and judicial proceedings. Full faith and credit shall be given throughout the territory of India to public acts, records and judicial proceedings of Union and every state. जो असेंब्लीचो रेकॉर्ड आसा हो रेकॉर्ड म्हणजेच असेंब्ली. जसो पार्लमेंटाचो रेकॉर्ड आसता तो रेकॉर्ड म्हणजेच असेंब्ली. जसे कोर्टाचे जजमेंट्स असतात तसे त्याचे बुक्स तयार करून दवरलेले असतात. आणि प्रत्येक गोष्टी जेन्ना कोर्टान सुद्धा एखादो विषय येता, आता उदाहरणच दिता तुमकां, आयज सकाळी आमी पंचायत राज एक्टा बद्दल उलयतात. गोवा पंचायत राज ऍक्ट जो 2000 सालाच्या पयलीं जालो. कोर्टान जेन्ना आज केस चालू आसली, आयज गेल्या म्हणून आयकून आमी तेन्ना खंयच्या पंचायत राज एक्टाच्या प्रोविजनाचेर त्याचो अर्थ कितें असो जर प्रश्न कोर्टा फुड्यान येयलो, तो अर्थ कसो लावपाचो, तर सादी उपाय आसलो की ज्या वर्साचो तो रेकॉर्ड काडलो असेंब्लीचो, त्या प्रोविजनाचेर असेंब्लीन कितें डिबेट जाल्लो तो पळयलो आनी त्याच्या वयल्यान असेंब्लीन ते प्रोविजन कशें ठरयले की हो त्याचो अर्थ असो आसतो, ही गोष्ट अशी आमी करची, हे त्या रेकॉर्डा वयल्यान कळटा. सेम गोष्ट आसा भारताच्या पार्लमेंटाची. आता जो पार्लमेंटाचो रेकॉर्ड आसा तोच न्हू, तर कोर्ट पळयता कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कशी जाल्ली, तातूंत कितें डिस्कशन जाल्ले पार्लमेंटाची, त्या डिस्कशना वयल्यान डिबेटा वयल्यान आयज जे प्रोविजन आसा कॉन्स्टिट्युशनाचे ते त्याचो अर्थ कितें, सेम गोष्ट हांगासर लागू आसा. आनी त्या खातीर इतलो इम्पॉर्टंट जो सगळो रेकॉर्ड आसा तोच नाच जावप. आता हेचेर उपाय कितें हे पळोवचें पडलें आमकां. जसो गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रुल्स ऑफ बिझनेस आसात, तुमकां पत्रकारांक खबर आसतलें की असेंब्लीचो जो सगळो कारभार आसा तो रुल्स ऑफ बिझनेस प्रमाणे चलता. तसोच पार्लमेंट ऑफ इंडियाचो रुल्स ऑफ बिझनेस आसा. तेतून पावर आसा पार्लमेंटाक ऑफ प्रिविलेजीस. वन ऑफ द रूल इज a question of privilege is to be considered by a committee of the parliament. ही स्पीकर करता लोकसभेत तयार. हांगासर आता गरज असली जर आमचा जो चीफ मिनिस्टर आहा तो जर स्वतः स्पीकर असलेलो आणि तो आता हे असे म्हणता, तर त्यांना तो स्पीकर असला तेन्ना जेन्ना ताका कळ्ळें ताबडतोब तेणी मेंबरांची कमिटी तयार करूंक जाय आसली, इन्क्वायरी करपाक. आणि तुझ्या हातान पावर आहा स्पीकराचे म्हणटा, जाय जाल्यार जे कोण बेजबाबदार मनीस आसा रिस्पॉन्सिबल तेका असेंब्ली सुद्धा ऑर्डर करून स्पीकर अरेस्ट करपाक सांगता. आणि हे जर करूंक ना तर तुम्ही स्पीकर म्हणून कितें काम केलें, जे तुमचे खरे मुख्य काम आहा कीपर ऑफ द रेकॉर्ड, ते जर तुम्ही करूंक ना जाल्यार तुम्ही कितें म्हणून स्पीकर म्हणून काम केलें. आणि असो मनीस जर मुख्यमंत्री म्हणून फुडें कितें काम करता असे प्रश्न तयार जातात. म्हणून परत एकदा आम्ही जी मागणी केलेली आसा, एक तर पहिले म्हणजे स्पीकरान आता तेणी आपली जबाबदारी ओळखून ताबडतोब कमिटी कॉन्स्टिट्यूट करची, सगळ्या पार्टीचे मेंबर घेवचे आणि इन्क्वायरी करची, कारण हो ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज हा असेंब्ली. आणि त्याच बरोबर सरकारच्या वतीन ही ज्युडिशियल याची चौकशी जाल्ली.
कारण जो मनीस स्पीकर असलो तोच आता सीएम जाल्या उपरांत जर असे स्टेटमेंट करता जाल्यार हे तुमच्या तरी कॅपॅसिटीचेर ना. हे तुम्ही सिद्ध केलेले आहात, तुमच्या कडेन जमपाक नाही. पण हो जो सगळो रेकॉर्ड आसा तो ताबडतोब शोधून काढून जर कितें गडबड जाल्या जेणी केल्या तेचेर कारवाई जावपूच जाय. पण हो रेकॉर्ड ताबडतोब रिस्टोर जावंक जाय. ना जाल्यार इतल्यो केसी पेंडिंग आहात सगळ्या गोंय कोर्टांनी, थंय हाहाकार जातलो. नवीन नवीन एक्ट जे पास जाल्यार आदले जे एक्ट आसा तुम्ही जे सद्दां उठून जे अमेंडमेंट करता ओल्ड एक्टार, ते एक्टान कितें बरयलेले आसा आमचे 65 पासून 2000 साला पर्यंत. आतां फूड अँड मुटकार कायद्याचो विशय जालो तर एक जर गडबड केली तुम्ही त्या एक्टार जाल्यार कितले लोक रस्त्यार येतले. हो लोकांच्या जीवन मरणाचे प्रश्न तुम्ही तयार करतले करून. म्हणून ताबडतोब 8च्या आत गव्हर्नमेंट आणि असेंब्ली स्पीकर दोगांयनी आपली जबाबदारी वळखून चौकशीक सुरवात करची अशी आम्ही मागणी करता. तुम्ही म्हणता जे स्पीकर आशिल्ले त्यांनी मेंटेन केलं, पण टील 2000 तो म्हणता की 2000 उपरांतचो सगळो डेटा आसा त्याचे डिजिटलायझेशन चालू आसा. पूण 2000 पयलीं काँग्रेसचो गव्हर्नमेंट आसलो, सो स्पीकराची लिस्ट दिली टील काँग्रेस आशिल्ले 2002 मेरेन. तो म्हणटा 2000 पयलींचे डेटा गहाळ जालो, सो हेका काँग्रेसच जबाबदार न्हय. आता हांवें तुका कितें सांगला की मुखेलमंत्री सांगता पुरावे नश्ट जाले, विधानसभेची सेक्रेटरी सांगता सगळें सिस्टमॅटीक आसा, सगळें सुखरूप आसा. मुद्दो आसा खरो कोण आनी फटींग कोण, मागीर तुजो प्रश्न येतलो. ओके. 2000 जेन्ना शिफ्टिंग जालें, ओल्ड सेक्रेटरीसून नव्या सेक्रेटरी गेले, तेन्ना जर हे पुरावे नश्ट जाले अशें मुखेलमंत्र्याच्या म्हणण्या अनुसार जाल्यार शिफ्टिंग करता आसतना तेंच्यांनी एक्सपर्टांचो एडवायस घेतलेलो काय, खंयची एजन्सी नेमियार केल्ली काय, तेंच्यांनी कोणाचे गायडन्स घेतलेले काय की हे पुरावे कशा परिस्थितीन दवरप, तेका टेम्परेचर लागता, तेका खंयच्या परिस्थितीन खंयच्या रुमान दवरूंक जाय, कशें तेका मेंटेन करूंक जाय, हे सगळे टेक्निकली तेंच्यांनी कोणाचे गायडन्स घेतलेले. हो प्रश्न निर्माण जाता. तुमकां आमी सगळे कोण कोण स्पीकर आसले ते तुमकां दिल्या, पण प्रश्न उपस्थित जाता पुरावे नश्ट 2000 पयलीं जाल्या काय हे करपाचे आसा की तांकां इतिहास बदलपाचो आसा आणि आमच्या भानगड्या नेत्यांचे जे काम आसा गोंया खातीर ते नश्ट करून फक्त भारतीय जनता पार्टी जेन्ना गोंयांत येयली त्याच्या नंतरच सगळें कितें जालें. प्रश्न भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यांनी मांडले. बाकीचे जे भाऊसाहेब बांदोडकर आणि इतर जे नेते आसा, जॅक शिकेरा जावं, आमची शशिकला ताई जावं, रमाकांत कलप जावं, आमचे प्रताप सिंग राणे जावं, दयानंद नार्वेकर जावं, जल्मी जावं, राजाराव ग्रासियस जावं, आमचे उदय भेंब्रे जावं, आमचो मयेकर जावं, सिरसाट जावं, हेंच्यांनी जे गोंया खातीर काम केले तेंचो इतिहास पुसपाचो हे षडयंत्र आसा, डाव आसा काय म्हणून आमी विचारता. ॲज पर तुम्ही म्हणता सीएमान म्हटल्यान की 2000 पयलींचे रेकॉर्ड हे झाले, गहाळ झाले, तेन्ना काँग्रेस गव्हर्नमेंट असले. जर गहाळ झाले असले तर त्याला काँग्रेस 2000 सालात पहिले बीजेपीचे गव्हर्नमेंट तेन्ना मनोहर पर्रीकर पहिलो सीएम झाला. त्याच्या उपरांतची गोष्ट तो करी. तू वाचता पळय 2000चे ANC तो प्रताप सिंग राणे तेन्ना स्पीकर आसलो आणि तो काँग्रेसचो. सरकार बीजेपीचे आसले, सरकार बीजेपी पाठिंबो दिल्ले सरकारातले, काँग्रेसचे सरकार ना. तेच आता मुख्यमंत्र्यांना सांगूंक जाय न्हू. मुख्यमंत्री सरकार तुमचे असलेले तुमका खबर ना की रिकॉर्ड तोपर्यंत प्रश्नच ना न्हू पुराव्यांचो. तोपर्यंत आम्ही जे सभापती आसात, आम्ही जे मुख्यमंत्री आसा, आम्ही जे शासन आसा, आम्ही जे अधिकारी आसा तेचेर सगळ्याचेर विश्वास दवरून गोंयची जनता जावं खंयच्याय राज्याची जनता, खंयच्याय देशाची जनता तेंचेर विश्वास दवरता. पूण सडनली मुख्यमंत्री आताच येता उठता आणि सांगता सगळे 2000च्या पयलीं पुरावे नश्ट झाले. हो मुख्यमंत्री सांगता आणि तेची सेक्रेटरी सांगता विधानसभेची की सगळे ठाकठीक आसा. माझा एकूच प्रश्न आसा 2000 पयलीं 2000 अप टू 2000 इतल्या मेरेन रिकॉर्ड आसलो काय? आसलोच आसतलो. रेकॉर्ड रेकॉर्ड आसूकच जाय. रेकॉर्ड सदांच आसलो.
खंयचेय एखादो विशय येता न्हू, आतां हालींच एका पत्रकारान पुस्तक बरयलां आय थिंक भाशावादाचेर पळय, जें कितें डिस्कशन जालां एसेंब्लीन तीच भाशणां घेवन जर रेकॉर्ड नसलो जाल्यार तो पत्रकार खंयच्याच भाशणांत बरयतलो न्हू, जी एसेंब्लीन जाल्या तो रेकॉर्ड न्ही, जे कितें मेंबरांनी हे केलां डिस्कशन केलां एसेंब्लीन तो सगळो रेकॉर्ड. ओके, लास्ट ऑफ लिस्ट तुम्ही चौकशी करतल्यात जे असेंब्लीचे सेक्रेटरी आहेत त्यांना विचारून तुम्ही चौकशी करतल्यात काय रेकॉर्ड आसा काय नाही तो. निश्चित चौकशी जातली आणि निश्चित चौकशी जावपाक जाय. पयली म्हटल्यार आमची मागणी परत एकदा सांगता, गोंयच्या मुखेलमंत्र्यान जे हांगा वक्तव्य केला, गौप्यस्फोट केला की पुरावे नष्ट जाल्या, ते खरे काय फट हे गोंयच्या मुखेलमंत्र्यान सांगचे. त्याच्या नंतर आम्ही कायदेशीर कितें करपाक जाय ते आम्ही जरूर करता. थँक्यू.